26 नोव्हेंबर 2023 पासून नव्या वृत्तपत्रांसाठी शीर्षक मंजुरी थांबवून केंद्र शासन व RNI कडून होणारी वृत्तपत्र क्षेत्राची गळचेपी त्वरित थांबवावं, तसेच वृत्तपत्र क्षेत्र मोडीत काढण्याचे केंद्र शासनाचे षडयंत्र थांबवा अशा मागणीचे निवेदन वंदे मातरम पत्रकार संघ तसेच असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूजपेपर एडिटर्सच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले। नुकतेच दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी केंद्र शासनाने नवे प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पेरिओडिकल ऍक्ट 2023 संसदेतून मंजूर करून घेतले आहे। मात्र हा ऍक्ट अर्थात अधिनियम अंमलात येण्यापूर्वी साधारण महिनाभर आधीपासूनच म्हणजेच दिनांक 26 नोव्हेंबर 2023 पासून नवे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी करावे लागणारे ऑनलाईन अर्ज ऑनलाईन प्रणालीतून बंद केले आहे। याबाबत कारण देताना यासाठी rni.nic. या संकेतस्थळावरून नव्या rni.government.in संकेतस्थळाची निर्मिती सुरू असल्याबाबत सांगितले जाते। मात्र गेल्या साधारण 2.5 महिन्यांपासून सदरची प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि पुढे कधी सुरू होईल याबाबत कसलीही माहिती देण्यात आलेली नाही। यावेळी वंदे मातरम पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश तुरेराव, उपाध्यक्ष बाळू गोणे, सचिव नागेश मगरुमखाणे, खजिनदार नागेश तुरेराव, सहसचिव महादेव जंबगी, कार्यकारिणी सदस्य श्रीरंग कदम, संतोष शेलार, राजकुमार पवार, महेश उंडाळे, रोहित इटगी, संपादक पत्रकार उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।